जो पक्ष उभा केला त्याच पक्षातून आता बाजूला व्हायचंय आणि ज्यांनी पक्ष फोडला होता त्यांच्यासोबत पुन्हा एकदा एकत्र यायचंय. हो, हे खरं आहे. हे वक्तव्य केलंय खुद्द शरद पवार साहेबांनी. 2023 मध्ये अजित पवार अचानक भाजपसोबत गेले आणि म्हटले विकास कामं करायची आहेत म्हणून मी हा निर्णय घेतला. त्यावर शरद पवार साहेब म्हटले हा विकास आहे की फूट, आणि नंतर सुरू झाला खरा संघर्ष की राष्ट्रवादी कुणाची. मग दोघही कोर्टामध्ये गेले, निवडणुका वेगवेगळ्या लढले आणि एकमेकाविरोधात प्रचार देखील केला. पण आता शरद पवारांचं नवं विधान सगळ्यांना विचारात पाडते की भविष्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर आश्चर्य वाटणार नाही. पवार म्हणाले मी आता निर्णय प्रक्रियेत नाही, नवा निर्णय घ्यायचा असेल तर तो सुप्रिया आणि अजितनी मिळवून घ्यावा. आमचे खासदार एका विचाराचे आहेत, परंतु काही आमदार मात्र अजित पवारांसोबत गेले कारण त्यांना वाटतं विकासाची कामं करताना त्यांची मदत होईल. परंतु आम्हा सगळ्यांची विचारधारा एकच आहे, फक्त वाटा वेगळ्या झाल्यात. अजूनही लोकांना वाटतं की आम्ही एकत्र यावं. पुढे जाऊन शरद पवार स्पष्ट सांगतात की मी पूर्णपणे बाजूला झालोय, आता सुप्रिया ठरवेल आणि जयंत पाटील भाकरी फिरवतील. आणि दोन्ही गटातले लोकप्रतिनिधी एकाच विचाराचे आहेत, भाजप पासून दूर राहावं की अजित पवारांसोबत जावं. यावर पक्षात दोन मतप्रवाह आहेत, कोणी विरोधी बाकावर बसावं म्हणतंय तर कोणी सत्तेत राहावं असं म्हणतंय. पण शेवटी पवारांचं वाक्य सर्वात जास्त विचार करायला लावणार आहे, ते म्हणजे भविष्यात राष्ट्रवादी एकत्र आली तर मला आश्चर्य वाटणार नाही. म्हणजेच आता पत्ते टाकले गेले आहेत, परंतु डाव कोणाला लागणार हे अद्याप तरी स्पष्ट झालेलं नाहीये. परंतु पवारसाहेबांच्या या वाक्यामधून काही संभावना स्पष्ट दिसत आहे की पुढे जाऊन या दोन्ही राष्ट्रवादी एकत्र नक्कीच येऊ शकतात. मित्रहो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपलं युट्यूब चॅनल महाराष्ट्र लाईव्हला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत जय महाराष्ट्र.